स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। सर येऊ आत? हां ये ना, बस बस. अवंतिका, जुईला तू घरी घेऊन आलीस त्यावेळी जे काही घडलं त्याबद्दल मला भयंकर अपराधी वाटतंय. सर मी ते केव्हाच विसरून गेले. माझ्या दृष्टीने जुई सुखरूप तुमच्या ताब्यात पोहोचणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. हो ना, माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं. दिवसभर पोरगी गायब, अक्षरशः नशीब थोर म्हणून. सर ती खूप डिस्टर्ब्ड होती सर. खूप समजवायला लागलं तिला, शांत करायला लागलं, तेव्हा कुठे ती घरी यायला तयार झाली. आता कशी आहे? छान आहे. तिनं मला सॉरी म्हणून कार्ड पण दिलं. शी इज अ स्वीट चाइल्ड. खरं तर तिला तुम्ही दोघांनीही वेळ द्यायला हवा. वेळ द्यायला हवा. दॅट्स राईट. एनिवे, मी तुला आता बोलवलं ते एक साईड बघायला जायचंय. फार्महाऊसची साईड. ओके सर, येऊ मी? शशांक सरांनी साईट व्हिजिटला येणार का म्हणून विचारलं. मीही पटकन हो म्हणाले, पण सकाळी लवकर निघून रात्री उशिराने यायचंय. आर्य दिवसभर रुक्मिणीबाईंकडे राहील का? शी मी बरोबर केलं का चूक केलं? पण पर्याय काय होता? काम आहे हे माझं, आणि कामात या नोकरीसाठी थोड्या तडजोडी करायलाच लागणार. मला यापुढेही तयारी ठेवायला हवी. तुमच्याच एरियामध्ये घर घेतलेलं बघून आम्हाला इतकं बरं वाटलं अमोल. आता आर्य सुद्धा इतकं जवळ होईल ना. खरं तर मावशी, मी सौरभला म्हणत होतो की माझ्या सोसायटीमध्ये घर घे, पण अवंतिकेला त्रास होईल म्हणून तो नाही म्हणाला. पण आता निदान स्वतःच्या घरात तरी तो आर्यला भेटू शकतील. हे काय वाईट आहे? पण अवंतिकेच्या मनात सुद्धा तेवढा कटुपणा आता राहिलेला नाहीये. सौरभमध्येही खूप बदल झालाय. त्यांचं वागणंही चांगलं वाटू लागले. आर्यच्या ओढीने अगदी हळवे होतात, आमच्याशी इतक्या प्रेमानं वागतात. आणि अवंतिकाला काही त्रास झाला ना तर त्यांनाही त्रास होतो. ही कशाची लक्षणं आहेत? काही बोललेत का तुला? नाही मावशी,
सौरभ तसा पटकन मनातलं बोलणारा नाहीये. हो, पण या सगळ्याचा काय अर्थ लावायचा? मला वाटतं की आता दोघांच्याही मनामध्ये एकमेकाविषयी तेवढी कटुता राहिलेली नाहीये. आणि आर्याच्या भविष्यासाठी तरी ते नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेतील. तुमचं काय मत आहे मावशी? आमच्या जुन्या चुका आता आम्हाला सुधारायच्या आहेत अमोल. त्यांच्या मनात जे काय असेल ते स्वीकारायला आम्ही तयार आहोत. आता त्यांच्या सुखातच आमचं सुख आहे. आसावरीचे हे रिपोर्ट्स तिला कळता कामा नये तिला काय झालंय. काय अनिश तू कधी आलास? अरे मी वाट बघते मगापासून तुझी. कधी झालोय मी? हो का? कुठे गेला होतास? तू काय करतेस काय? जेवणाची तयारी करते. आणि काय करणार? एवढं लवकर? म्हणजे? वेळ आहे अजून. तरी सुद्धा अरे लागतो वेळ. जाऊ दे कर आता हे ठेवून दे बाजूला. अरे असं काय अनिश? काही नाही गॅसवरती काही नाही ना. गुड कमी. काय आहे? काय म्हणजे there's nobody at home. सो So what? सो व्हॉट? जरा गप्पा मारू आपण. काय एकदम आज? असंच कारण काही नाही. त्याला कारण लागतं का? म्हातारे, मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं. ते बोलू नंतर. आता लंच ब्रेक झालाय. जेवण बिवण करायचंय का नाही? हो, पण माझ्या ना कम्प्युटरमधल्या काही फाईल्स डिलीट झाल्यात. फाईल्स डिलीट झाल्या? हो. अशा कशा झाल्या? मला पण काहीच समजत नाहीये. म्हणजे मी आत्ता उघडून बघितलं तर मला काही क्लूज लागत नाही. असं कसं होऊ शकतं? मॅडम, मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळं तुमच्याच बाबतीत का घडतंय? त्या कला अकादमीच्या प्लॅनच्या वेळेला असंच झालं. आज हा फाईल्सचा गोंधळ. मला एक सांगा, तुम्ही त्या फाईल्सचा पासवर्ड कोणाला दिला होतात का? नाही हो, असं कसं देईन? कॉन्फिडेन्शियल होता. मी कुणालाच नाही दिलाय. तुम्ही एकदा नीट आठवून बघा. नाही, अजिबात नाही. मी देणंच शक्य नाहीये. म्हणजे ॲक्च्युली सरांना, मला आणि पूनम मॅडमना माहिती होता. बरं, ते जाऊ दे. त्याचं आपण नंतर बघू. आधी जेवायला चला. गेले 2-3 दिवस तुम्ही नीट जेवत पण नाहीये. चला चला, बी माय गेस्ट टुडे. परवा काय पुरणपोळी खेळवली होती तुम्ही मला. चला, आज माझ्यातर्फे तुम्हाला ट्रीट. या लवकर. हॅलो सर, मी अवंतिका. सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, अर्जंट. एक 5 मिनिटं असतील तुम्हाला तर मी आत्ता येऊ का तुमच्याकडे? हा, ये ना. ओके सर. सर, मला एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे. म्हणजे मी कोणावर ठपका ठेवत नाही आहे किंवा पिनपॉईंट पण करत नाही आहे, पण इट्स जस्ट अन ऑब्झर्वेशन. आय होप यू टेक इट इन अ राईट स्पिरिट. बोल, काय सांगायचं तुला? सर, माझ्या कम्प्युटरवरच्या काही महत्त्वाच्या फाईल्स डिलीट झाल्यात. हो, कळलंय मला. सर, हे पहिल्यांदा नाही, हे दुसऱ्यांदा घडतंय. दुसऱ्यांदा? हो सर, काही दिवसापूर्वीच कला अकादमीच्या कामाच्या संदर्भात हे झालं होतं.
सर या पद्धतीने जर आपल्या ऑफिसमध्ये कारभार होत राहिला तर मला वाटतं पुढे आपल्याला खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागतील. थोडीसे मेक सेन्स. मला एक सांग, या फाईल सक्सेस करण्याकरता पासवर्ड कोणाकोणाला माहिती आहे? टू माय नॉलेज सर तुम्ही, मी आणि पूनम मॅडम. हो ठीक आहे, मी बघतो. मी निघू सर? नाही, एक मिनिट. पूनम, माझ्या केबिनमध्ये येता आवडतो. हो आलेच. ये पूनम, बस. पूनम, गेल्या काही दिवसामध्ये आपल्या ऑफिसमध्ये बरेच गोंधळ झाले. एक मिनिट. म्हणजे कागदपत्र गहाळ होणं, त्याच्यानंतर आयत्या वेळेला प्लॅन्स बदलले जाणं, या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याचं मी ठरवलंय. अदरवाइज वन डे वी ऑल वुड लँड इन सूप. ऍक्च्युअली मीच तुम्हाला हे सांगणार होते. त्यात परवा अवंतिकाच्या कॉम्प्युटर मधल्या कोणीतरी फाईल्स डिलीट केल्या. हो मला कळलंय ते. आपल्या प्रोजेक्टची महत्वाची डॉक्युमेंट्स त्यात होती. या इन्फॉर्मेशनला ऍक्सेस करण्यासाठीचा पासवर्ड कोणाकोणाला माहिती होता? अवंतिका? सर तुम्ही, मी आणि पूनम मॅडम. म्हणजे व्हॉट डू यू वॉन्ट टू प्रूव्ह? रिलॅक्स. नोबडी वॉन्ट्स टू प्रूव्ह एनिथिंग. कदाचित आपल्या तिघांच्या अनावधानानं हा पासवर्ड चौथ्या माणसाकडे गेला असेल, ही शक्यता नाकारता येत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की यापुढे आपण सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. एक नक्की की मी या प्रकरणाचा छडा लावणार, आणि तोही माझ्या पद्धतीने. सर मी येऊ? गजेभाऊ, येस मॅडम. मी निघते आता. कुणालाही माझ्या कॉम्प्युटरला हात लावू द्यायचा नाही. बरं, अगदी कुणालाही. ठीक आहे. ए पहिला डाव तुझा. नीट हा बघ. हा जुई, मला येतं ग, तू नको काळजी कर. रेषेवर जरा जरी पाय पडला तर आउट. हा बरं आता 2. वाकायचं नाही. आता माझा डाव. हा तुझी ते खपरी घे जा. बघ. हा रिचा, मी तुला पुन्हा पुन्हा वॉर्न करते. अगं जुई जरा या घरात जास्तच रुळत चालली. तू पण खेळ ना. हा नाही नको. काय अरे एवढी आग्रह करते मुलगी तर खेळ. खेळ अरे तिच्या समाधानासाठी एक डाव. बघूया बाबा कसा खेळतो. टाक ना. सरळ ताट उभं राहायचं.
हा. पुढे आलं. ऐकतेस ना कशी मजा चालली आहे तिची सगळ्यांबरोबर. आत्या बाबा आजी सगळे सामील आहेत आणि तिला. हे बघा हा. लागलं. 1 2 जमलं का? पुढे पुढे. आता अगं आता तर काय शशांक भाऊजी पण खेळायला लागलेत त्यांच्या बरोबरीनं. सगळा पोरखेळ नुसता. रिचा तुला लवकरात लवकर काहीतरी करायला लागणार आहे. अगं जुईला आपलंसं करून तुला एकटं पाडायचा प्लॅन आहे या लोकांचा. मला नाही वाटत की हे लोक तुला सुखानं जगून देतील. सी रिचा, you have to do something really very fast. ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडतंय. जुई त्या घरात रुळायला लागली. नॉट ओनली दॅट, तिला ते घर तिचं स्वतःचं वाटायला लागलंय. आय एम लुझिंग माय डॉटर. शी इज ड्रिफ्टिंग अवे फ्रॉम मी. फक्त 2 महिन्यांसाठी मी तिला तिथे ठेवून गेले होते आणि ते सुद्धा नाईलाज म्हणून. आणि आता माझ्या मुलीला गमावून बसले मी. It was just a question of 2 months, damn it. I've lost everything. डॅडनी धंद्यात घोळ घालून ठेवले. ते निस्तरायचा आटोकाट प्रयत्न करून सुद्धा काहीही फायदा झाला नाही. शी, या सगळ्यासाठी सुईला शशांककडे ठेवलं फक्त 2 महिन्यांसाठी आणि वणवण केली. ती काहीही आलं नाही. परत आले ती पैशाच्या लायबिलिटीज घेऊनच. काय करणार आहे मी? कुठून फेडणार आहे एवढी अमाऊंट? गॉड. सगळीकडून अपयश येत आहे. धंद्यात यश नाही. बायको म्हणून फेलियर आहेस असं शशांक तर म्हणतोच म्हणतो. आणि आता जुई सुद्धा दूर चालली आहे. म्हणजे आई म्हणून सुद्धा मी अपयशी आहे. Am I losing soil under my feet? No. I am not a born loser. Never. मी हे सगळं एवढ्या सहजासहजी माझ्या हातून निसटून देणार नाही. जुईला तर नाहीच नाही. For my daughter, I'll fight. I'll fight really dirty. जुई एकटी परत आली तर ठीक आहे. नाहीतर शशांक सकट. Yes. Mr. Shashank Nerurkar, you can hate me with all your guts. I don't have a choice. I will have to love you. You and your wealth. After all, सोन्याचं अंड देणारी कोंबडी कोण घालवेल?
Mr. Shashank Nerurkar, you and me, we are meant for each other. In good times or in bad times. In life or till death do us apart.